श्री संत बहिराम महाराजांचे अधिष्ठान देवता जर कुठली आराध्य देवता कोणती असेल तर भगवान नरसिंह आहे. बरोबर आहे. त्यांचे आराध्य दैवत कोण असेल तर भगवान नरसिंह आहे. आणि नरसिंह प्रसादतः म्हणजे भगवान नरसिंहाच्या कृपेने त्यांनी दशम स्कंदावर सुंदर अशा प्रकारची काय केलेली आहे, रचना केलेली आहे. आणि मधुर अशा प्रकारचा ग्रंथ आहे. मधुर भावातला ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायातील भक्तीची मधुर भक्ती आहे. अद्वैतात आपली सुंदरम असं म्हणते. अद्वैतापेक्षा सुंदर असणारी ही मधुर भक्ती ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा आपला आळंदी पंढरीचा वारकरी ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा भक्त भूमिकेमध्ये निवृत्ती प्रसादे मी गोळी हो, माझा भाव तो विठ्ठलो नाळी हो, म्हणून भात झाले बाई हो, यथा व्रज गोपिकानाम. संतांनी हा भाव स्वीकार केला आणि अशा मधुर भावामध्ये दशम स्कंदावरची जी काही ग्रंथ रचना आहे संत शिरोमणी श्री बहिराम महाराजांनी काय केलेली आहे, प्रकट केलेले आहे. अशा पुण्यस्थळामध्ये पुण्यभूमीमध्ये अशा प्रकारे ज्यांचा निरंतर वास आहे आणि अशा साधू भूमीच्या संत स्थळीमध्ये महात्माच राहावा लागतो. बरोबर आहे महाराज ऐकून. संत स्थळामध्ये महात्माच राहावा लागतो. म्हणून आमचे परमवंदनीय असणारे हरिभक्त परायण आहे की नाही, म्हणजे ते संन्यास धर्मामध्ये आहेत. मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. पण ते वारकरी संन्यासी आहेत. विठ्ठल विठ्ठल वंदनीय श्री विश्वनाथ गिरीजी महाराज साधू महात्मे. कारण पुण्यस्थळावर संत महात्माच राहावं लागतो, त्यागी महात्मा राहावं लागतो. इतर कोणी राहून जमत नसतं. राहण्याचा प्रयत्न केला तरी टिकत नाही. विठ्ठल